नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजे 4 ते 10 ऑगस्ट दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राणी मुखर्जीला देण्यात आलेला आहे। तर याविषयी आपण सर्वांनी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये राणी मुखर्जी यांना मिस्टर चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नुकताच मिळाला आहे। तर हा त्यांच्या 30 वर्षांच्या करिअरमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार ठरलेला आहे आणि चित्रपटामध्ये एका आईची परदेशी सरकारविरुद्ध न्यायासाठीची झुंज ताकदीने साकारल्याबद्दल त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जात आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसी आहे। तर शाहरुख खान कोणत्या चित्रपटानुसार? तर जवानिया आणि विक्रांत मेसी 12th फेल या। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न आपला दुसरा असणार आहे, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्यामची आई या चित्रपटास। कोणत्या? तर श्यामची आई। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी। तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार नुकताच मिळालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, श्यामची आई हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्वतःच्या जीवनावर आधारित आहे। तर त्यांनीच लिहिलेल्या श्यामची आई या आत्मकथनामध्ये पुस्तकावरूनच हा चित्रपट तयार झालेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये श्याम म्हणजे स्वतः साने गुरुजी आणि त्यांच्या आईचे चित्रण खूप भावनिक व प्रभावी पद्धतीने केलेले दिसून येत आहे। तर या अगोदर 1952 मध्येही श्यामची आईला पहिले राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते। तर ही ऐतिहासिक पुनरावृत्ती देखील ठरलेली दिसून येते। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा, तर 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर नितीन करीर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जुलै 2025 मध्ये डॉक्टर नितीन करीर यांची 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे। तर त्यांनी मुख्य सचिव पदावरून निवृत्तीनंतर ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, राज्य वित्त आयोग हे स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक संसाधनांचे वितरण कसे करावे यावर मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे। तर यानंतर करीर यांचा प्रशासनातील अनुभव या भूमिकेमध्ये उपयुक्त देखील ठरणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आपला चौथा असणार आहे, तर सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे गुजरात या ठिकाणी। कोणत्या? तर गुजरात या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर वनतारा म्हणजे काय आपण पाहून घेऊया। तर वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हा एक नवीन आणि वेगळा पर्यटन प्रकल्प आहे जो गुजरात राज्यामध्ये डांग जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे। तर हे ठिकाण जंगलामध्ये आहे आणि इथे गेल्यावर माणसाला निसर्ग, जंगल, प्राणी, आदिवासी लोकांचं जीवन आणि त्यांची संस्कृती देखील खूप जवळून अनुभवता येते। तर याची खास गोष्ट काय आहे? तर इथे तुम्हाला जंगलामध्ये राहण्याचा अनुभव मिळतो, जंगल सफारी सारखा, आणि आदिवासी लोकांच्या संस्कृतीबद्दल देखील आपल्याला शिकता येतं आणि निसर्गामध्ये राहून रिलॅक्सेशन आणि ॲडव्हेंचरस दोन्ही मिळतं आणि इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणाचा सन्मान ठेवून पर्यटन करण्याचं उत्तम उदाहरण हे आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, का चर्चेत आहे? तर कारण गुजरात सरकारने याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते इको टुरिझमसाठी भारतातला एक नमुना प्रकल्प म्हणून उभारला गेलेला आहे। तर पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचं उत्तम ठिकाण बनलेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न पाचवा आहे आपला, तर उंची वाढवण्यासाठीच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहे कृष्णा नदीवर। कोणत्या? तर कृष्णा नदीवर।
तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलमट्टी धरण हे कर्नाटकमधील कृष्णा नदीवर बांधलेले एक मोठं धरण आहे. तर सध्या या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये चिंता देखील वाढली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उंची वाढल्यास इतर राज्यांना पाणी मिळण्यावर परिणाम होईल, म्हणूनच हा मुद्दा सध्या खूप जास्त चर्चेचा विषय ठरतोय. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 7 ऑगस्ट हा दिवस. कोणता? तर 7 ऑगस्ट हा दिवस. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहे की दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा केला जाईल. म्हणजेच काय? तर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तर या दिवशी शेतकऱ्यांना जैविक शेती, पाण्याची बचत, कमी खत वापर आणि पर्यावरणपूरक पद्धती याबद्दल जागृती केली जाणार आहे. तर शाश्वत शेती म्हणजे निसर्गाचा समतोल राखून शेती करणे. यानंतर पुढील प्रश्न आपला 7वा आहे. तर आपल्या भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ते बांधले जाणार आहे पटना या ठिकाणी. कोणत्या? तर पटना या ठिकाणी. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर राजधानी पटना येथे 264 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या युनानी वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू झालेले आहे. तर त्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य 2027 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. म्हणजेच ते पुढील 2 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न आहे आपला 8वा. तर खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पुष्पेंद्र सिंग यांची. कोणाची? तर पुष्पेंद्र सिंग यांची. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांनी 1 ऑगस्ट रोजी पुढील उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर ते लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 9वा आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील आपल्या पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हणजेच MORTH ने मंजूर केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि बिग डेटा विश्लेषणावर आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करणारे उत्तर प्रदेश हे पहिले भारतीय राज्य बनले आहे. लक्षात ठेवा. काय? तर पहिले भारतीय राज्य. यानंतर पुढील प्रश्न 10वा आहे आपला. तर ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजेच VSSC चे नवीन संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तर डॉक्टर ए राजन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी. तर 2025 सालच्या 1 ऑगस्ट पासून डॉक्टर ए राजन यांची विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजेच VSSC या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या अत्यंत महत्त्वाच्या केंद्राचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, VSSC हे इस्रोच्या अंतर्गत रॉकेट तंत्रज्ञान, प्रक्षेपण प्रणाली, सॅटेलाइट वाहक यांच्यावर संशोधन करणारे मुख्य एक केंद्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजन यांच्याकडे याआधी देखील इस्रोमध्ये महत्त्वाची जबाबदारी होती, जसे की GSLV MK3 प्रकल्प प्रमुख म्हणून. तर त्यांचा विज्ञान व अभियांत्रिकीमधील अनुभव व कौशल्य यामुळे त्यांची ही निवड करण्यात आलेली दिसून येत आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा. तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून कोणाची नियुक्ती झालेली दिसून येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, खालिद जमील यांची. कोणाची? तर खालिद जमील यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहूया. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजेच AIFF च्या टेक्निकल कमिटीच्या शिफारसीवरून आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीने 1 ऑगस्ट 2025 रोजी खालिद जमील यांची आपल्या भारताच्या पुरुष फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम या राज्यामध्ये. कोणत्या? तर सिक्कीम या. तर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडियन आर्मीने जुलै 2025 मध्ये एक्सरसाइज दिव्य दृष्टी हा उच्च उंचीवर हाय अल्टिट्यूड तंत्रज्ञान प्रमुख सराव पूर्व सिक्कीम मध्ये आयोजित केलेला आहे. तर या सरावासाठी त्रिशक्ती क्रॉप्स जे सुकना सिलिगुडी जवळील मुख्यालय असलेले आहे, तर यांनी सहभाग घेतला आहे. तर सरावाचा मुख्य उद्देश होता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम सेन्सर, ड्रोन, UAV नेटवर्क आणि उच्च गती डेटाच्या माध्यमातून सेन्सर टू शूटर लिंक तयार करून युद्धभूमीवरील जागरूकता व निर्णय क्षमता सुधारावी. तर हा सराव चीनच्या सीमेच्या निकट स्थित असलेल्या हिमालयी भागात करण्यात आला आहे आणि भारतीय सैन्याच्या भविष्यकालीन तंत्रज्ञान व युद्ध कौशल्याच्या सिद्धतेचा भाग देखील होता. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया या देशामध्ये झालेला आहे. कोणत्या? तर रशिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 30 जुलै 2025 रोजी रशियाच्या दूर पूर्व कामचत्का तटावर एक म्हणजेच MW 8.8 मूव्हमेंट मॅग्निट्यूड स्केल इतका भूकंप झाला, ज्यामुळे प्रशांत महासागराच्या अनेक भागामध्ये सूचनांनुसार त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जैसलमेर या ठिकाणी. कोठे? तर जैसलमेर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जैसलमेर कोठे आहे? तर राजस्थानमध्ये. तर राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील रामगड तहसील जवळील रताडिया डेरी नावाच्या ठिकाणी 4500 जुने वर्ष हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले दिसून येत आहे. तर हा शोध महत्त्वाचा आहे, कारण वाळवंटामध्ये हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांचा हा पहिलाच शोध आहे. तर पूर्वी हे अवशेष नद्यांच्या काठावर सापडले होते. यानंतर पुढील प्रश्न, शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर शशी प्रकाश गोयल भारतीय प्रशासकीय सेवेच्या म्हणजेच IAS अधिकारी 1989च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत ते. तर यांनी अधिकृतपणे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर त्यांनी मनोज कुमार सिंग यांची जागा घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी 200 लाईक पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी चालू घडामोडीचे 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर अलीकडेच चर्चेत असलेली महादेवी हत्तीनी महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, गुजरात या. कोणत्या? तर गुजरात या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महादेवी हत्तीणी बाबतचा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तर ही हत्तीणी कोल्हापूर महाराष्ट्र येथून गुजरात राज्यामध्ये एका खाजगी संस्थेकडे नेण्यात आल्याचे समोर आलेले आहे. तर अनेक प्राणीमित्र संघटनांनी आरोप केलेला आहे की कारवाई जबरदस्तीने आणि नियमबाह्य रीतीने झाली. तर महाराष्ट्र सरकारकडून चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत या ठिकाणी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही घटना वन्यजीव कायदा आणि पर्यावरण हक्कांसाठी खूप महत्त्वाची देखील ठरते. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 17वा आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या IAS अधिकाऱ्याची 20 वर्षामध्ये एकूण 24व्या वेळेस बदली करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तुकाराम मुंडे यांची. कोणाची? तर IAS तुकाराम मुंडे यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IAS तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील एक
स्पष्ट वक्ते, कर्तव्यनिष्ठ आणि कठोर प्रशासनातील प्रसिद्ध असलेले एक अधिकारी आहेत. तर 2025 मध्ये त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आलेली असून 20 वर्षांमध्ये ही त्यांची 24वी बदली ठरलेली आहे. तर त्यांना कामगार विभागाच्या आयुक्त पदावरून हटवून आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भ्रष्टाचाराला विरोध, कठोर निर्णय आणि कोणाचाही दबाव न घेता काम करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्यांच्यावर सतत बदलीचे संकट येत राहिलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मणिपूर. या कोणत्या? तर मणिपूर या. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राज्यातील जातीय संघर्ष आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली असल्यामुळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली दिसून येत आहे. तर केंद्र सरकारने ही शिफारस राष्ट्रपतींना केलेली असून ती स्वीकारण्यात देखील आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीके ची महत्त्वाचा मुद्दा पाहूया. तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. राष्ट्रपती राजवट अनुच्छेद 356 अंतर्गत लागू केली जाते. हे देखील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच निधन पावलेले माजी राज्यपाल ज्यांनी कलम 370 हटवण्याच्या काळामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते, तर ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर ते होते सत्यपाल मलिक. कोण होते? तर सत्यपाल मलिक. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 5 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे निधन झाले. तर ते जम्मू काश्मीर, गोवा, मेघालय आणि बिहार या राज्याचे राज्यपाल राहिले होते. तर यानंतर विशेषतः कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या वेळी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, शेतकरी आंदोलन, पुलवामा हल्ल्यावर त्यांनी दिलेले मते चर्चेचा विषय देखील ठरली होती. यानंतर पुढील प्रश्न 20वा आहे. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोणाला? तर भीमराव पांचाळे यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सुप्रसिद्ध भावगीत गायक भीमराव पांचाळे यांना 2025 चा गणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मराठी भावसंगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा सन्मान दिला गेलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्टॅटिक जीके चे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाने 1992 पासून सुरू केला आहे. तर पुरस्काराचे स्वरूप आहे 5 लाख रुपये व सन्मान चिन्ह. आणि लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार देखील प्राप्त आहे. केव्हा? तर 2001 मध्ये त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. यानंतर पुढील प्रश्न, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनुपम खेर यांना सन्मानित करण्यात आले. कोणाला? तर अनुपम खेर यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 2024 चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना जाहीर झालेला आहे. तर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे आणि ते एक गुणी रंगकर्मी म्हणून ओळखले देखील जातात. तर स्टॅटिक जीके चे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आहे आणि राज कपूर पुरस्कार 2 प्रकारात दिला जातो. कोणकोणत्या? तर जीवन गौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार. यानंतर पुढील प्रश्न, उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅनडामध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर कॅनडामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅनडामध्ये भगवान श्रीराम यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. तर ही मूर्ती ग्रेटर टोरंटो एरिया GTA मधील एका मंदिरामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे आणि मिसिसॉगा शहरातून हिंदू हेरिटेज सेंटरच्या परिसरामध्ये भगवान रामची 51 फूट उंच मूर्ती स्थापित देखील करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झाले. तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी
ते होते झारखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यांनी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. तर झारखंडविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर झारखंडची राजधानी आहे रांची. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सध्याचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार. यानंतर पुढील प्रश्न, प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ते बनले आहेत बिहार या राज्याचे. कोणत्या? तर बिहार या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहारमध्ये 1989च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रत्यय अमृत हे नवीन मुख्य सचिव असतील. तर प्रत्यय अमृत हे बिहारचे विद्यमान मुख्य सचिव अमृतलाल मीना यांची जागा घेतील. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर बिहारची राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा. तर द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रोहित शर्मा यांच्या. कोणत्या? तर रोहित शर्मा. तर विद्यार्थी मित्रांनो, द राईज ऑफ द हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी हे पुस्तक भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. तर या पुस्तकामध्ये त्यांच्या लहानपणापासून ते हिटमॅन बनण्याचा प्रवास उलगडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न, मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ख्रिस गेलला. कोणाला? तर ख्रिस गेलला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये प्रो गोविंदा लीग सीझन 3 या स्पर्धेसाठी क्रिकेट सुपरस्टार ख्रिस गेल यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे. तर मुंबईच्या पारंपरिक दहीहंडी महोत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख देण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमित शहा ठरले आहेत. कोण? तर अमित शहा. यानंतर महत्त्वाची माहिती पाहूया. तर 2025 मध्ये अमित शहा हे आपल्या भारताचे सर्वाधिक काळ सेवा बजावणारे गृहमंत्री ठरलेले आहेत. तर त्यांनी LK अडवाणी यांचा विक्रम मोडला असून त्यांचे कार्यकाळ होता 2258 दिवसांपेक्षा अधिक. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तराखंड या. कोणत्या? तर उत्तराखंड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराळी गावामध्ये नुकतीच ढगफुटी झाली. तर यामुळे फ्लॅश फ्लड आणि भूस्खलन होऊन किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. तर अनेक घरे, रस्ते आणि पूल वाहून देखील गेले आहेत आणि NDRF आणि SDRF प्रशासन बचाव कार्य करत आहे आणि परिसरामध्ये भीतीचे देखील वातावरण खूप आहे. यानंतर पुढील प्रश्न, पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 4 ऑगस्ट 2025 रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव पार पडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये भारतासह बिमस्टेक सदस्य देशांनी सहभाग घेतला आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर स्टॅटिक जीकेचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बिमस्टेकचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स कॉर्पोरेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ही एक प्रादेशिक संस्था आहे जी बंगालच्या उपसागराभोवतीच्या देशांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, बिमस्टेकचे 7 सदस्य देश कोणते आहेत? तर पहिला आहे आपला भारत देश, नंतर नेपाळ, भूतान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार आणि बांगलादेश. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी हे 7 सदस्य देश लक्षात ठेवा. यानंतर स्थापना केव्हा झाली? तर 1997 मध्ये मुख्यालय आहे ढाका, बांगलादेशमध्ये. आणि उद्दिष्ट काय आहे याचे? तर
बंगालच्या उपसागरातील देशांमध्ये व्यापार, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन, हवामान बदल, सुरक्षा, कृषी अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी उद्दिष्ट. तर यानंतर 30वा प्रश्न, तर भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 8 ऑगस्ट 1942 मध्ये सुरू झाले होते. केव्हा? तर 8 ऑगस्ट 1942. ठीक आहे, तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली. तर यावेळी त्यांनी दिलेलं ऐतिहासिक घोषवाक्य काय होतं? तर करा किंवा मरा. तर हे आंदोलन ब्रिटिश सत्तेच्या संपूर्ण विरोधात होतं आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल देखील ठरले. तर यामध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अरुणा आसफ अली, जयप्रकाश नारायण यांसारख्या नेत्यांनी देखील भाग घेतला होता. यानंतर स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर तारीख कोणती होती? तर 8 ऑगस्ट 1942 ही तारीख होती आणि ठिकाण होते गोवालिया टँक मैदान, मुंबई. आणि प्रमुख नेते कोण होते? तर महात्मा गांधी होते, अरुणा आसफ अली आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. आणि घोषवाक्य काय होते? तर करा किंवा मरा. आणि आंदोलनाचे वैशिष्ट्य, ब्रिटिश भारतातून पूर्णपणे निघून जावेत. आणि गांधींना अटक केव्हा करण्यात आली? तर आंदोलन सुरू होतात ऑपरेशन झिरो ओव्हर अंतर्गत गांधींना अटक करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 31वा. तर आपल्या भारतातील सर्वात प्रगत सरकारी इमारतीचे नाव कर्तव्य भवन कोणत्या शहरामध्ये देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या? तर दिल्ली या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कर्तव्य भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेले आहे. तर केंद्र सरकारची सर्व मंत्रालय आता याच ठिकाणाहून चालणार आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या इमारतीमध्ये एक मोठी कामाची जागा देखील तयार करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 32वा. तर सावळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तो बांधला जात आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सावळकोट जलविद्युत प्रकल्प हा जम्मू काश्मीर मधील चिनाब नदीवर बांधला जात आहे. लक्षात ठेवा. तर हा प्रकल्प सुमारे 1856 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला आहे आणि तो जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यामध्ये येतो. तर केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर प्रशासकीय यंत्रणा मिळून हा प्रकल्प राबविणार आहेत. तर या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना देखील मिळणार असून ऊर्जा सुरक्षाही मजबूत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीकेचा जोड देऊयात आपण या प्रश्नाला. तर चिनाब नदी ही हिमालयातून उगम पावते आणि पाकिस्तानमध्ये जाते आणि NHPC ही आपल्या भारतातील एक प्रमुख जलविद्युत कंपनी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 33वा. तर मानवी बाह्य ग्रह शोध म्हणजे HOP संशोधन केंद्र कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लडाख या. कोणत्या? तर लडाख या. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण HOP म्हणजे काय तर याचा लॉंग फॉर्म पाहूया. तर ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन. लक्षात ठेवा. तर हे केंद्र अंतराळ संशोधनासाठी उभारलेले अत्याधुनिक वेधशाळा आहे आणि लडाखची उंची व स्वच्छ हवामान यामुळे येथे खगोल निरीक्षण सोयीचे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 34वा आहे. तर अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबविण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू काश्मीर या ठिकाणी. कोणत्या? तर जम्मू काश्मीर या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन खगल हे दहशतवादाविरोधी मोहीम असून ते जम्मू काश्मीर मध्ये राबविण्यात आले आहे. तर या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी ठार झालेले आहे आणि शस्त्रास्त्र जप्त देखील करण्यात आलेली आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न. तर 35वा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ती बनली आहे दिल्ली विधानसभा. कोणती? तर दिल्ली विधानसभा. तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर दिल्ली विधानसभेने पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आपल्या भारतातील पहिली विधानसभा बनून
खूप मोठा इतिहास रचलेला आहे. तर विधानसभेच्या छतावर 500 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यान्विततेमुळे हे यश आपल्याला मिळाले आहे. तर जे शाश्वत आणि पर्यावरणपूरक प्रशासनाच्या दिशेने एक खूप मोठे महत्त्वाचे पाऊल देखील आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.